काही टायमाला आळूच्या पानांच्या वड्या खाल्ल्यावर घशामध्ये खूप खवखव होते. त्याला कारण असं की आपली आळूची पानं निवडताना निवड चुकलेली असते. आपल्याला नेहमी काळ्या देठाची आळूची पानं घ्यायची आहेत, हिरव्या देठाची नाही. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्याबरोबर आळूच्या पानांच्या वड्याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी आधी आपल्याला आळूची पानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे. यासाठी आपल्याला थोडे हिरवे मिरचे, थोडीशी चिंच आणि लसूण लागणार आहे. तीळ, बडीशेप, हळदी पावडर, ओवा आणि जिरे. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर थोडी लाल मिरची पावडरही तुम्ही टाकू शकता. सगळ्यात आधी आपल्याला जी आपण चिंच घेतलेली आहे ती गरम पाणी करून त्याच्यामध्ये भिजत ठेवायची आहे. आता चिंच टाकल्यामुळे छानशी चव पण येते, आंबटपणा येतो आणि खवखव जर वाटत असेल पानांची तर ती पण थोडीशी कमी होते. आता ही जी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत त्याचे आपल्याला जाडसर असे देठ काढून टाकायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी कसे काढत आहे. त्या पद्धतीने तुम्हीही त्याचे देठ थोडे काढून घेऊ शकता. आता याला लागणारं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मी त्याच्या मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण, 1 चम्मच अशी सफेद तीळ. आता तीळ तुम्ही थोडी जास्तही टाकू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे. वाटणमध्ये मी 1 चम्मच अशी तीळ टाकलेली आहे. अर्धा चम्मच जिरे, पाव चम्मच असं ओवा, 1 चम्मचलाही कमी अशी बडीशेप, हळदी पावडर 1 चम्मच छोटा. त्याच्यामध्येच आपण जे चिंचेचं पाणी केलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे. चिंच भिजवलेली ती चेक करून घ्यायची, त्याच्यामध्ये बी आहे की नाही. आता हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्या. वाटून झाल्यावर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी किंवा पाणी न टाकता हे वाटून घ्यायचं. हे जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही. तुम्ही इथे बघू शकता हे वाटण कसं दिसतंय. आता आपल्याला यासाठी 2 पिठांची गरज आहे. एक तर बेसन पीठ आणि दुसरं तांदळाचं पीठ. 1 मोठी वाटी असं मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी 3 छोटे चम्मच असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्याच्यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलेलं होतं ते तुम्ही ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडीशी तीळ टाकून घेत आहे. आता हे जसं जसं पाणी लागेल तसं टाकत हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तीळ नाही टाकली तरीही चालेल, पण तीळ टाकल्याने याला वेगळीच टेस्ट येते. आता हे प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात जर गठोळी झाली असेल तर ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्या. कोरडं पीठ राहणार नाही, गठोळी राहणार नाही याची काळजी घ्यायची. आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आपल्याला कशी ठेवायची आहे. आता एकीकडे आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही चाळणी मी ठेवलेली आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला वड्या तयार करून घ्यायचं आहे. आता हे वड्यांचं पाणी निथळलेलं आहे. मी वड्या तयार करत आहे. तुम्ही बघू शकता इथे मी हलकंसं असं बेसनचं पीठ जे मिश्रण आहे ते लावून घेत आहे.
हे आपल्याला जास्त दाटसर असं लावायचं नाही आहे. हे मिश्रण जर दाटसर लावलं तर आपल्याला पानांच्या चवपेक्षा बेसनची चव जास्त येते. आणि याच्यावर थोडीशी तीळ टाकून घ्यायची. आता अशाच पद्धतीने आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसे दुसरं पान ठेवून त्याच्यावर सुद्धा हलकंसं असं बेसनचं ते पीठ लावून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जे थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला थोडासा असं कुरकुरीतपणा येतो. तांदळाच्या पिठामुळे ह्या मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात. आता ही जर वड्यांच्या पानांची लेयर चांगली पाहिजे असेल तर आपण अशाच पद्धतीने 4 ते 5 पानं लावून घेऊ शकतो. एकाच वडीमध्ये 4 ते 5 पानांचा वापर करून ती वडी प्रॉपरली बाइंड करून लावून घ्यायचे. आता तुम्ही इथे बघू शकता मी जवळजवळ 5 पानांचा वापर करून ही वडी बनवलेली आहे. त्यामुळे याच्या लेयर्ससुद्धा चांगल्या येतात. आता ही वडी बांधताना याच्यासाठी तुम्हाला जशी पद्धत जमत असेल तशा पद्धतीत तुम्ही पानं फोल्ड करून ही वडी बनवू शकता. मी इथे माझ्यासाठी जी नेहमी घरी बनवल्या जाणाऱ्या पद्धतीत मी ही फोल्ड करत आहे. तर आमच्या घरी ही अशी फोल्ड केली जायची त्यामुळे मी त्याच पद्धतीने ही फोल्ड करून घेत आहे. साईड बाय साईड जर तुम्हाला बेसन लावायचं असेल तर तुम्ही याला बेसनसुद्धा लावू शकता. तुम्ही इथे बघू शकता मी कशी फोल्ड केलेली आहे. आणि याचे थोडेसे कोपऱ्यांनी व्यवस्थित थोडंसं असं बेसन लावत त्याला एकदम मधी दुमडत असं पॅक करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते कसं पॅक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते वडी पॅक करून घेऊ शकता. आता पाणी उकळलं आहे का नाही ते चेक करायचं. पाण्याला उकळी आल्यावर वड्या वाफवत ठेवायच्या. आता याला मीडियम गॅसवर चांगल्या वाफवून घ्यायच्या. मधून मधून तुम्ही चेक करायचे. तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ मी 5-5 पानांच्या वड्या लावलेल्या आहे. 10 मिनिटामध्ये ह्या तयार झाल्या आहेत. मी चाकू टाकून बघितल्या त्याला काहीच लटकलेलं नाही आहे. जर कच्चं पीठ लटकलं तर समजून घ्यायचं ह्या वड्या तयार नाहीत. आता मस्त अशा थंड झाल्यावर ह्या कापून घ्यायच्या. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त असे लेयर्स पण आलेले आहेत आणि वड्या किती छान दिसत आहे. आता ह्या तुम्ही तळून घेऊ शकता किंवा ह्या थोड्याशा तेल टाकून तव्यावर भाजूनही घेऊन खाऊ शकता. मी एकीकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी ह्या वड्या तळून घेणार आहे. चला तर मग माझ्या सगळ्या वड्या कापून झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त अशा लेयर आले आहेत आणि त्याच्यावर तीळही दिसत आहे. आता ही तीळ तळल्यावर एकदम खुसखुशीत लागते. माझं तेल तापल्यावर मी याच्यामध्ये ह्या वड्या टाकून घेतलेल्या आहे. एका टायमाला तुम्हाला जसं बसेल तसं वड्या टाकून त्या मस्त कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. याचा कलर जसं जसं चेंज होत जाईल त्याच्या बुडबुड्या पण कमी होत जाईल. तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला किती बुडबुड्या येत होत्या आता कमी. तांदळाचं पीठ आणि तिळामुळे ह्या वड्या एकदम कुरकुरीत अशा तयार होतात. तुम्ही त्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि तिळामुळे ह्याला खायलाही खूप छान अशी चव येते.
तुम्ही इथे बघू शकता माझ्या वड्या आता जवळपास तळून झाल्या आणि त्याला येणारे बुडबुडे पण खूप कमी झालेले आहेत. तर ह्या व्यवस्थित काढून घ्यायच्या. एका चाळणीवर तेल निथळून घ्यायचंय. त्यातलं तुम्ही बघू शकता एकही वडी इथे सुटलेली नाही किंवा काही नाही. एकदम प्रॉपर त्याच्या लेयर्स आलेल्या आहेत आणि दिसायलाही किती छान आणि ह्या कुरकुरीत होतात. तिळामुळे त्या खूप अट्रॅक्टिव्ह पण दिसत आहेत. चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.